Hello students, today we are going to see topic number 8.2.2. The question based on this topic is this: obtain an expression for electric field intensity. Electric field intensity साठी expression म्हणजे फॉर्म्युला मिळवा. Due to an infinitely long straight charged wire, ही वायर आहे, या वायरला चार्जेस दिले आणि ही लॉंग स्ट्रेट आणि इन्फायनाइट लेंथची आहे. कन्सिडर a uniformly charged wire of infinite length having a constant linear charge density lambda. Constant linear charge density म्हणजे या वायरच्या सरफेसवर समप्रमाणात म्हणजे सारख्या एरियावर सारखे चार्जेस असतील किंवा सेम चार्जेस असतील. नंबर ऑफ linear charge density. Linear charge density means length per unit charge or charge per unit length is called lambda. समजलं? तर बघा, कन्सिडर ए युनिफॉर्मली चार्ज्ड वायर. ही युनिफॉर्मली चार्ज्ड वायर आहे. युनिफॉर्मली म्हणजे समप्रमाणात चार्जेस पसरलेले असतील, कुठं जास्त क्राऊड नाही, कुठं जास्त कमी नाहीत. ऑफ इन्फानाइट लेंथ, या वायरची लेंथ ही इन्फानाइट आहे. हॅव्हिंग ए कॉन्स्टंट लिनियर चार्ज डेन्सिटी लॅम्बडा. कॉन्स्टंट लिनियर चार्ज डेन्सिटी म्हणजे या वायरच्या सरफेसवर प्रत्येक सरफेसवर सेम अमाऊंट ऑफ चार्ज आहे आणि तो लॅम्बडा इतका आहे. त्याला म्हणतो आपण चार्ज पर युनिट लेंथ. केप्ट इन अ मीडियम ऑफ परमिटिव्हिटी एप्सिलॉन. या वायरला एक मीडियम मध्ये ठेवलेली आहे की ज्या मीडियमची परमिटिव्हिटी एप्सिलॉन आहे. परमिटिव्हिटी मीन्स हे चार्जेस जेव्हा त्यांच्यामधून लाईन्स ऑफ फोर्स बाहेर जातात, निघतात, तर ते मीडियम किती त्या लाईन्सला परमिशन देतं, परमिट करतं, त्याला आपण म्हणतो परमिटिव्हिटी एप्सिलॉन. अदर मीडियम साठी परमिटिव्हिटी एप्सिलॉन असते आणि व्हॅक्यूम साठी एप्सिलॉन 0 असते. आता रेशो ऑफ परमिटिव्हिटी ऑफ एनी मीडियम to the permittivity of vacuum, this ratio is called as dielectric constant K. तर epsilon upon epsilon 0 is equal to K. Therefore epsilon is equal to this. Epsilon 0 gets multiplied to K, so epsilon 0 K. अशा प्रकारे एप्सिलॉनची व्हॅल्यू ही एप्सिलॉन 0 के असेल. के इज द डायलेक्ट्रिक कॉन्स्टंट. डायलेक्ट्रिक कॉन्स्टंट इज द रेशो ऑफ टू परमिटिव्हिटीज. रेशो ऑफ परमिटिव्हिटी ऑफ एनी मीडियम टू द परमिटिव्हिटी ऑफ वॅक्यूम इज कॉल्ड डायलेक्ट्रिक कॉन्स्टंट के. फॉर एअर द व्हॅल्यू ऑफ के इज 1. फॉर एअर और वॅक्यूम के इज इक्वल टू 1. आता बघा, कन्सिडर युनिफॉर्मली चार्ज्ड वायर of infinite length having a constant linear charge density lambda. Constant linear charge density म्हणजे सारख्या प्रमाणात सारखे चार्जेस पसरलेले आहेत, त्याला आपण लिनियर चार्ज डेन्सिटी म्हणतो. चार्ज पर युनिट लेंथ. पर युनिट लेंथ म्हणजे एक युनिट लेंथच्या हिश्श्याला येणारा चार्ज हा सेम असेल. आता 1 सेंटीमीटरला जितका चार्ज असेल तितकाच अनादर सेंटीमीटर. For every centimeter the amount of charge is same. Kept in a medium of permittivity epsilon. ह्या वायरला एका मीडियम मध्ये ठेवलेला आहे की ज्याची परमिटिव्हिटी एप्सिलॉन आहे आणि एप्सिलॉनची व्हॅल्यू काय असते? एप्सिलॉन 0 के. कसं बनवलं? अशा प्रकारे. आता बाय गॉस थेरम, गॉसचं म्हणणं असं आहे, गॉसने एक आयडिया दिली की फ्लक्स कसा फाइंड आउट करायचा, प्रत्येक बॉडीवरच्या चार्ज्ड बॉडीवरच्या फ्लक्स कसा फाइंड आउट करायचा, त्याच्यासाठी एक आयडिया दिली. आता गॉस थेरम. बाय गॉस थेरम द नेट फ्लक्स थ्रू द क्लोज्ड सरफेस. नेट म्हणजे एकूण टोटल फ्लक्स थ्रू द क्लोज्ड सरफेस. पूर्ण क्लोज्ड सरफेस जो आहे वायरच्या त्याच्यावरचा फ्लक्स फाय हा अमाऊंट ऑफ चार्ज अपॉन एप्सिलॉन 0 इतका असतो, हे गॉसने सांगितलं. आणि म्हणून अकॉर्डिंग टू गॉस फाय इज इक्वल टू क्यू अपॉन एप्सिलॉन 0. बरं, फॉर एअर और व्हॅक्यूम के इज इक्वल टू 1.
and where this Q is the total charge inside the closed surface. Q हा एकूण टोटल चार्ज आहे या वायर वरती inside the closed surface. To find the electric field intensity म्हणजे E किती असेल इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटी टू फाइंड करण्यासाठी इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटी फाइंड करण्यासाठी कुठं ऍट पॉइंट पी हा पॉइंट पी आहे या गॉसियन आणि त्या पॉइंट मधून एक गॉसियन सिलेंडर आपण कन्सिडर करूया तर बघा टू फाइंड द इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटी ऍट पी पी या ठिकाणी इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटी फाइंड करण्यासाठी आता पी कसा आहे कुठं आहे पी हा स्मॉल आर एवढ्या डिस्टन्सवर आहे फ्रॉम द सेंटर ऑफ द चार्ज्ड वायर आणि वायरची रेडियस कॅपिटल आर आहे आणि हे गॉसियन सिलेंडर आपण बाहेरचे जे की ज्याची लेंथ एल आहे आणि ज्याच्यावर पॉइंट पी आहे किंवा पॉइंट पी मधून ते सिलेंडर पास होत आहे तर ऍट अ डिस्टन्स आर हा पॉइंट पी कसा आहे ऍट अ डिस्टन्स आर means radius of the Gaussian cylinder at a distance r from charged wire या charged wire पासून r एवढ्या अंतरावर हा p आहे r एवढ्या अंतरावर हा p आहे एक कोएक्सियल म्हणजे हे वायरचा ऍक्सिस आणि या बाहेरच्या गॉसियन सिलेंडरचा ऍक्सिस सेम असेल कोएक्सियल मागच्या वेळेला स्फेरिकल बॉडी मध्ये आपण कॉन्सेंट्रिक स्फिअर असं कन्सिडर केलं होतं आता इथं कोएक्सियल गॉसियन सिलेंडर ऑफ लेंथ एल याची लेंथ किती आहे एल एवढी आहे अँड रेडियस आर की ज्याची रेडियस या गॉसियन सिलेंडरची रेडियस आर आहे पासिंग थ्रू द पॉइंट पी या पी पॉइंट मधून ते जात आहे किंवा त्याच्यावर हा पी पॉइंट आहे ऍज शोन इन द फिगर बिलो figure below. Consider a very small area ds at point P on Gaussian surface. Gaussian surface वर P point च्या ठिकाणी ds एवढा एरिया कन्सिडर करा बर by symmetry of the magnitude of the electric field will be the same at all points on the curved surface. या curved surface वर जे पण पॉइंट असतील त्या ठिकाणी मॅग्निट्यूड ऑफ इलेक्ट्रिक फील्ड हे सेम असेल प्रत्येक ठिकाणी तुम्ही कोणत्याही ठिकाणी हा पी घेऊ शकता इकडे इथं कुठेही घेऊ शकतात तर बाय सिमेट्री द मॅग्निट्यूड ऑफ द इलेक्ट्रिक फील्ड विल बी द सेम मॅग्निट्यूड ऑफ इलेक्ट्रिक फील्ड म्हणजे ई ची व्हॅल्यू ही प्रत्येक ठिकाणी सेम असेल या सिलेंडरवर विल बी द सेम ॲट ऑल पॉइंट्स ऑन द कर्व्ड सरफेस of the cylinder, that is Gaussian cylinder. On Gaussian cylinder, at every point the value of magnitude of the electric field intensity is the same and will be directed radially outward. आणि त्या इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटीची डायरेक्शन ही रॅडियली आउटवर्ड असेल म्हणजे आतल्या सेंटर पासून अवे असेल बाहेरच्या डायरेक्शनला असेल and will be directed radially outward. पॉझिटिव्ह असेल तर डायरेक्टेड आउटवर्ड असते निगेटिव्ह असेल तर डायरेक्टेड इनवर्ड असते पॉझिटिव्ह असेल तर डायरेक्टेड आउटवर्ड असते ई ची डायरेक्शन इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटी विद्युत क्षेत्राची तीव्रता इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटी तर डायरेक्टेड रॅडियली आउटवर्ड द अँगल बिटवीन डायरेक्शन ऑफ आता बघा इथं हा जो डीएस सरफेस आहे या डीएस सरफेस पी पॉइंटच्या अराउंडचा सरफेस डीएस आहे हा डीएस सरफेस हा पॉइंट पी च्या अराउंड तो आहे आणि ह्या सरफेसला नॉर्मल टाकली परपेंडिक्युलर टाकली ती आणि इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटी अशा दोन्ही गोष्टींचे अँगल हे दोघांचे अँगल कोणाकोणाचे परपेंडिक्युलर ड्रॉन टू द स्मॉल सरफेस एरिया ds and direction of electric field both are same in direction so the angle between them is 0 the angle between direction of E म्हणजे E ची डायरेक्शन and the normal means perpendicular हा perpendicular आहे आणि हा E आहे दोन वेक्टर आहेत आणि दोघांची डायरेक्शन सेम आहे तर the normal to the surface of the cylinder is 0
यांच्यामधला अँगल काय असेल 0, कारण लाईन ऑन द सेम वेक्टर, बोथ वेक्टर्स आर along the same direction, so the angle between them is 0. So cos of 0 is equal to 1. cos 0 ची व्हॅल्यू काय असेल 1 असेल. आता बघा EDS म्हणजे ह्या DS सरफेसवर फक्त E ची व्हॅल्यू किती असेल, जी असेल ती, तर त्याला म्हणतो आपण E इंटू DS. ही फक्त DS सरफेस एरियावरची आहे. मग E इंटू DS, आता दोन वेक्टर आहेत आणि त्यांचा स्केलर प्रॉडक्ट किंवा डॉट प्रॉडक्ट आहे. डॉट प्रॉडक्ट ऑफ टू वेक्टर्स कसा फाइंड आउट करतात, या दोघांचे मल्टिप्लिकेशन इंटू कोसाइन ऑफ द अँगल बिटवीन देम. तर E इंटू DS हे मॅग्निट्यूड आहे, इथं एरो आहे, इथं नाही, हे आन्सर आहे, याचे प्रॉडक्ट आहे. तर आता E इंटू DS कॉस ऑफ थिटा, आणि कॉस थिटाची व्हॅल्यू 1 असते, म्हणजे कॉस थिटाची व्हॅल्यू 1 पुट अप केली तर 1 इंटू EDS काय असेल आन्सर, E इंटू DS असेल. ओके, तर ह्याची व्हॅल्यू हीच असेल. फ्लक्स, आता फ्लक्स डी फाय थ्रू द एरिया DS, फक्त एरिया DS वरच्या फ्लक्स हा डी फाय असेल आणि तो किती असेल, E इंटू DS असेल. आता बघा हा एरिया स्मॉल डी, येस स्मॉल एरिया आहे म्हणून इथं स्मॉल फ्लक्स असेल डी फाय. पण आपल्याला नेट फ्लक्स काढायचा आहे, टोटल फ्लक्स काढायचा आहे ह्या गॉसियन सिलेंडर वरती. तर काय करावं लागेल, ह्याचे इंटिग्रेशन करावं लागेल ओव्हर द क्लोज्ड सरफेस और क्लोज्ड लूप. टोटल इलेक्ट्रिक फ्लक्स थ्रू द गॉसियन सरफेस, टोटल इलेक्ट्रिक फ्लक्स थ्रू द गॉसियन सरफेस फाय हे टोटल फ्लक्स असेल, म्हणजे डी फाय हा DS एवढ्या एरियामुळे डी फाय एवढा फ्लक्स असेल. तर प्रत्येक असे छोटे छोटे एरिया DS भरपूर असतील, या सगळ्यांचं काय करायचं, एकत्रीकरण करायचं किंवा ऍडिशन करायची, तर आपल्याला काय मिळेल, टोटल फ्लक्स, पूर्ण फ्लक्स मिळेल त्या वायरच्या ऑन द गॉसियन सरफेस जो असेल तो फ्लक्स फाय. तर फाय इज इक्वल टू इंटिग्रेशन, दिस इज इंटिग्रेशन नॉट फाय, इंटिग्रेशन over the closed loop, this one is the closed loop of E dot ds is this. मग ह्याच्या आन्सर आपण EDS फाइंड आउट केलंय, ते EDS असेल. कॉस थिटाची व्हॅल्यू 1 येते. आता इंटिग्रेशन ऑफ EDS कसं सॉल्व्ह करायचं, E हा फिक्स आहे, कॉन्स्टंट आहे, सेम आहे ऍट एव्हरी पॉइंट ऑन द गॉसियन सिलेंडर, सो इट इज टेकन आउटसाइड द इंटिग्रेशन. आता इंटिग्रेशन ओव्हर द क्लोज्ड लूप ऑफ DS. आता DS चे इंटिग्रेशन करा. DS चे इंटिग्रेशन म्हणजे काय, सगळे DS जे गॉसियन सिलेंडरवर DS सारखे मेनी एरियाज आहेत त्यांची सम करा. इंटिग्रेशन ऑफ DS म्हणजे काय, हे सर्व DS सारखे अनेक स्मॉल एरियाज आहेत या गॉसियन सरफेसवर, त्यांची ऍडिशन करा, एकत्रीकरण करा, म्हणजे इंटिग्रेशन करा. तर टोटल सरफेस एरिया काय येणार, E जसाच्या तसा. टोटल सरफेस एरिया काय येणार, 2πRL, हा सरफेस एरिया ऑफ द सिलेंडर साठीचा फॉर्म्युला आहे. हा 9th 10th मध्ये शिकलेले असतात तुम्ही, 2πRL. तर H असेल तर H घेतात, आपण L घेतलाय त्याची लेंथ, तर L घ्यावा 2πRL. याचं आन्सर हे आहे, हा E जसाच्या तसा, फाय लेफ्ट साइड सेम, सो फाय इज इक्वल टू E इंटू 2πRL. आता बघा एखादे वायर, चार्जड वायर आहे, तिला चार्जेस दिलेले आहेत, पॉझिटिव्ह चार्जेस असतील तर त्याची इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटी ही अवे फ्रॉम द सेंटर ऑफ द वायर असेल, हे आपल्याला माहित आहे. ती इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटीसाठी आपल्याला एक्सप्रेशन मिळवायचं आहे. मग त्याच्यासाठी गॉसने एक आयडिया दिली, काय की टोटल नेट फ्लक्स हे जितके चार्ज दिलेला आहे त्याला अपॉन एप्सिलॉन 0 इतकं फ्लक्स असतं, क्यू अपॉन एप्सिलॉन 0 इतकं फ्लक्स असतं, हे गॉसने आयडिया दिली. आणि आपण आपल्या जनरल जुन्या पद्धतीने फायची व्हॅल्यू ही इतकी काढली. आता दोघांचं म्हणणं एकच आहे, फक्त सांगण्याची पद्धत वेगळी वेगळी आहे. गॉसने सांगितलं की नेट फ्लक्स अशा वायरवरती क्यू अपॉन एप्सिलॉन 0 असतो, आणि आपण काढलं की फाय म्हणजे नेट फ्लक्स हा E इंटू 2πRL असतो.
आता लेफ्ट साइड इक्वेशन 1 आणि 2 ची लेफ्ट साइड सेम आहे, म्हणून राईट मस्ट बी सेम, म्हणून क्यू अपॉन एप्सिलॉन झिरो, क्यू अपॉन एप्सिलॉन झिरो इज इक्वल टू ई इंटू 2 पाय आर एल. आता सिन्स लॅम्बडाची व्हॅल्यू बघा, लॅम्बडा काय आहे, चार्ज पर युनिट लेंथ आपण कन्सिडर केलेला आहे. लॅम्बडा म्हणजे चार्ज म्हणजे क्यू, पर म्हणजे अपॉन, पर युनिट लेंथ म्हणजे एल. मग क्यू ची व्हॅल्यू इथून कशी तयार करता येईल, तर लॅम्बडाला मल्टिप्लाय एल, लॅम्बडा एल, क्यू इज इक्वल टू लॅम्बडा एल. मग या ठिकाणी क्यू ची व्हॅल्यू लॅम्बडा एल पुट केली अपॉन एप्सिलॉन झिरो जसाच्या तसा, आणि इकडची साइड ई इंटू 2 पाय आर एल. आता याच्यामध्ये एल एल गेट्स कॅन्सल्ड. मग ई साठीचे एक्सप्रेशन बनवा. हा 2 पाय आर काय होईल, इकडे डिवाइड होईल, लॅम्बडा अपॉन 2 पाय आर एप्सिलॉन झिरो, 2 पाय आर एप्सिलॉन झिरो लॅम्बडा अपॉन ई इज इक्वल टू दिस. तर हे आहे रिक्वायर्ड एक्सप्रेशन फॉर द इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटी ड्यू टू द चार्ज्ड वायर, लॉंग स्ट्रेट चार्ज्ड वायर. तर इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटी काढण्यासाठी हे एक्सप्रेशन यूज करणार. द डायरेक्शन ऑफ द इलेक्ट्रिक फील्ड ई इज, या ई ची डायरेक्शन ही कशी असते, डायरेक्टेड आउटवर्ड, डायरेक्टेड आउटवर्ड म्हणजे बाहेरच्या दिशेला असेल. इफ लॅम्बडा इज पॉझिटिव्ह, लॅम्बडाची व्हॅल्यू जर पॉझिटिव्ह असेल तर ई ची डायरेक्शन डायरेक्टेड आउटवर्ड, आउटवर्ड म्हणजे या सेंट्रल ऍक्सिस पासून अवे असेल, ऑल डायरेक्शन, ऑल डायरेक्शन. पण लॅम्बडा जर निगेटिव्ह असेल अँड इनवर्ड, ई ची डायरेक्शन ही इनवर्ड असेल, इनवर्ड मीन्स गोइंग टुवर्ड्स द सेंट्रल ऍक्सिस, इनवर्ड. इफ लॅम्बडा इज निगेटिव्ह, लॅम्बडा जर निगेटिव्ह असेल तर ती इनवर्ड असते. आणि अशा प्रकारे व्हेरी सिंपल मेथड आहे टू फाइंड द इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटी. समजलं. मग क्वेश्चन बघा, ऑब्टेन एन एक्सप्रेशन फॉर इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटी. इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटी साठीचे एक्सप्रेशन मिळवा ड्यू टू, च्यामुळे, ड्यू टू अन इन्फानाइटली लॉंग स्ट्रेट चार्ज वायर. हा इन्फानाइटली लॉंग स्ट्रेट चार्ज वायर आहे किंवा सिलेंडर आहे, और चार्ज्ड कंडक्टिंग सिलेंडर पण कन्सिडर करू शकतो, की ज्याची रेडियस कॅपिटल आर आहे. आणि गॉसियन, हे गॉसियन आपलं इमॅजिनरी सिलेंडर आहे, कल्पनेतलं मनातलं सिलेंडर आहे, की ज्याच्यावर एखादा पॉइंट पी घ्यायचा आणि पीच्या ठिकाणी डीएस एरियावरती किती ई असेल ते फाइंड आउट करायचं आणि त्याचं इंटिग्रेशन करायचं. कारण फक्त डीएस एरियावरचं जे पण इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटी असेल ती ई इंटू डीएस असेल. मग ई डीएस चे इंटिग्रेशन केलं तर आपल्याला टोटल फ्लक्स, नेट फ्लक्स मिळतो. नेट फ्लक्स आपण या ओल्ड मेथडने फाइंड केला तो इतका, आणि गॉसने सांगितला की फाय हा क्यू अपॉन एप्सिलॉन झिरो असतो. तर यांची इक्वॅलिटी केली म्हणजे तुम्हाला डेरिव्हेशन मिळतं. इतकं सिंपल आहे. नाउ विल स्टॉप हिअर.